नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आता सध्या आपल्या हातामध्ये काउन्सिलिंग सुरू होण्यासाठी 20 दिवस आहेत साधारणपणे। रिझल्ट साधारणपणे 10 दिवसामध्ये लागेल, त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये काउन्सिलिंग सुरू होईल। तर ह्या काउन्सिलिंग मध्ये आपण कुठली स्ट्रॅटेजी अवलंबायची ह्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। साधारणपणे कट ऑफ खूप महत्वाचा आहे। कट ऑफ हळूहळू कमी होत असतो आणि कट ऑफ कमी कशासाठी होतो आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की एक्झामची नेट डिफिकल्टी लेवल काय असते, कॉलेज वाईज कट ऑफ कमी होत असतो, तुमच्या सीट अवेलेबल किती आहेत त्याच्यावरच कट ऑफ कमी असतो। नवीन सीट्स अवेलेबल होतात म्हणजे इन्क्रीज होतात किंवा नवीन कॉलेजेस येतात त्याच्यावर पण कट ऑफ कमी होतो आणि फी वाईज पण कट ऑफ कमी होतो। पण जो राऊंड वाईज कट ऑफ कमी होत असतो, नीट लक्षात घ्या, काउन्सिलिंग मध्ये मेडिकल ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये राऊंड वाईज कट ऑफ जसा कमी होत असतो, अगोदर तो वाढत असतो नंतर कमी होत असतो, ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। आणि ते कशासाठी लक्षात घ्यायला पाहिजे तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये कुठली स्ट्रॅटेजी अवलंबणार आहे, नीट लक्षात घ्या। तुम्ही काउन्सिलिंग मध्ये कुठली स्ट्रॅटेजी अवलंबणार आहे ते खूप महत्वाचं आहे। हे कट ऑफ कमी होत आहे ते तुम्ही ताळमेळ बसवायला पाहिजे। ह्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचं आता फिक्स व्हायला पाहिजे आपल्याला एमबीबीएस म्हणजे एमबीबीएसच करायचे, बीएमएस म्हणजे बीएमएसच करायचे, बीएचएमएस म्हणजे बीएचएमएसच करायचे, बीडीएस म्हणजे बीडीएसच करायचे। ही जर तुमची स्ट्रॅटेजी असेल तर तुम्हाला ह्याचा खूप फायदा होतो। ह्याच्यासाठी आपण साधारणपणे काउन्सिलिंगचे बेसिक लक्षात घेऊ। आपल्या काउन्सिलिंग मध्ये कॅप राऊंड 3 असतात, 1, 2, 3। त्याच्यानंतर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड चालू होतात 1, 2, 3, 4। स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड किती होतील हे काय आपल्याला माहिती नसतं, जोपर्यंत सीट अवेलेबल असतात तोपर्यंत स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड चालू होतात। पण फिक्स म्हणजे कॅप राऊंड 3 हे फिक्स असतात। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ग्रुप ए आणि ग्रुप बी। ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस असतात, ग्रुप बी मध्ये बीएमएस आणि बीएचएमएस असतात। हा जो कट ऑफचा प्रॉब्लेम आहे, हे जे काही रूल्स आहेत हे बीएमएस साठी खूप हे ओढतात, इफेक्ट होतात। नीट लक्षात घ्या, ग्रुप बी मध्ये जे काही बीएमएस आणि बीएचएमएस आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी व्यवस्थित अवलंबायला पाहिजे, तुमचे निर्णय फिक्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमचा फायदा होऊ शकतो। हे कसे आता आपण बघूया। कॅप राऊंड म्हणजे कॅप राऊंडचं तुम्हाला पूर्ण हे सांगतो, लॉंग फॉर्म सांगतो, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधला फर्स्ट राऊंड, अलग लक्षात। कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, अलग लक्षात। तर कॅप राऊंड 1 मधून 2 मध्ये जाऊ शकतात, 2 मधून 3 मध्ये जाऊ शकतात। सगळे विद्यार्थी कॅप राऊंड 1 मधून 2 मध्ये जाऊ शकतात, 2 मधून 3 मध्ये जाऊ शकतात। पण 3 ना हा ब्लॉक राऊंड असतो। ह्याच्यानंतर तिसऱ्या राऊंड नंतर खाली जाऊ शकत नाही कुठला विद्यार्थी, ज्यांना ऍडमिशन मिळालेले आहे ते विद्यार्थी खाली जाऊ शकत नाही। म्हणजे एसव्हीआर म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड, म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1, 2, 3, 4 आणि ह्याच्यानंतर सगळे ब्लॉक राऊंड चालू होतात। कॅप राऊंड एसव्हीआर मध्ये एक मध्ये जेव्हा विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे तो 2 मध्ये जाऊ शकत नाही, 2 मधला विद्यार्थी 3 मध्ये जाऊ शकत नाही, 3 मधला विद्यार्थी 4 मध्ये जाऊ शकत नाही। म्हणजे कॅप राऊंड 3 नंतर जे काही राऊंड चालू होतात ते ब्लॉक राऊंड चालू होतात। आता ह्याच्यात आपण ही स्ट्रॅटेजी लक्षात घेण्यासाठी, हे प्रॅक्टिकल लक्षात घेण्यासाठी एक आपण विचार करूया। हा एमबीबीएस ला काही विशेष इफेक्ट होत नाही, एमबीबीएस ला पण विशेष इफेक्ट होतो। कधी होतो, जर समजा आता साधारणपणे एमबीबीएसचे पहिले 60 विद्यार्थी पहिल्या 3 राऊंड मध्ये गेलेले आहेत। पहिले 60, आपण 100 विद्यार्थ्यांचा आपण अंदाज घेऊ। पहिले 60 विद्यार्थी कॅप राऊंड 3 मध्ये गेलेले आहेत। पण तिसऱ्या राऊंड नंतर एखादं नवीन कॉलेज आलं, तिसऱ्या राऊंड नंतर एखादं नवीन कॉलेज आलं तर फक्त पहिले 60 विद्यार्थी नॉट अवेलेबल हे होणार, डिस्क्वालिफाय होणार आणि 61व्या विद्यार्थ्यानंतरच त्यांना सीट्स अवेलेबल होणार, म्हणजे ते इलिजिबल असतात। एसव्हीआर साठी ते इलिजिबल असतात। जर समजा कॅप राऊंड 1, 2, 3 नीट लक्षात घ्या, कॅप राऊंड 1, 2, 3 ह्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर समजा ऍडमिशन घेतलं तर तो एसव्हीआर मध्ये जाऊ शकत नाही। पण त्या दरम्यान गव्हर्नमेंट कॉलेज जर आलं तर तो 61वा विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊ शकतो, पण 58वा विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊ शकत नाही। नीट लक्षात घ्या, जर कॅप राऊंड 3 मध्ये एखाद्या 58व्या एसएमएल ला असणाऱ्या विद्यार्थ्याला जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं, तो तिथं ब्लॉक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज घेतलं त्यांनी तर तो तिथं ब्लॉक होतं। पण एसव्हीआर 1 किंवा एसव्हीआर 2 मध्ये जर समजा एखादं गव्हर्नमेंट कॉलेज नवीन आलं तर 62, 63, 64 एसएमएल असणारे विद्यार्थी तिथं ऍडमिशन घेऊन, हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, लक्षात घ्या। नीट हे एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी। आता बीएमएस बीएचएमएस साठी आपण विचार करू। जर समजा एखाद्याला मागच्या वर्षी जे काही घटना घडलेली तुम्हाला सांगतो माझ्याकडेच,
एकाला 308 मार्क होते, एकाला 308 मार्क होते. त्यांना वाटले की आता आपल्याला बीएमएस मिळणार नाही, म्हणून त्यांनी 308 मार्क वाल्याला बीएचएमएस ला घेतलं. त्यांनी एसव्हीआर 1 मध्ये वाट बघून एसव्हीआर 1 मध्ये 308 ला मार्क. पण त्याच्यानंतर नवीन बीएमएस कॉलेज आले, त्याच्यानंतर 3 बीएमएस कॉलेज आले, त्याच्यामुळं 308चा कट ऑफ कमी आला, 280 पर्यंत आला. तर ह्या विद्यार्थ्याला बीएमएस घेता आलं नाही, पण ज्या विद्यार्थ्याला 300 मार्क आहेत, 295 मार्क आहेत, त्याला बीएमएस घेता आलं. तर हा रूलचा इफेक्ट असतो तुम्हाला. म्हणून जर समजा ह्या 308 ज्याला विद्यार्थी त्यांनी जर तो म्हटला असता की नाही नाही मला बीएमएसच पाहिजे, मी वाट बघेन किंवा शेवटच्या राऊंडला निर्णय घेईन, तर त्याला बीएमएस मिळू शकलं असतं. तसंच दुसरी गोष्ट मागच्या वर्षीची गोष्ट आहे. त्या मागच्या वर्षी साधारणपणे कॅप राऊंड कधी क्लोज झाले, 370 पर्यंत क्लोज झाले होते. अलग लक्षात, बीएमएस म्हणतो बरं का मी, बीएमएस 370 पर्यंत क्लोज झाले. पण त्याच्यानंतर काय झालं, नवीन कॉलेजेस यायला लागले. पण तोपर्यंत काय झालं, 370च्या खाली जे काही विद्यार्थी आहेत ते सगळ्यांना वाटत होते की मेरिटवर जाणारा काय प्रॉब्लेम हे नाही. मग सगळ्यांनी मग इतर ठिकाणी ऍडमिशन घेतले. कोणी कर्नाटक मधले घेतले, कोणी युपी मधले घेतले, कोणी एमपी मध्ये घेतले, कोणी केरळमध्ये घेतले. तिकडे त्यांनी ऍडमिशन घेतल्यामुळे ते ब्लॉक झाले. त्याच्यानंतर नवीन कॉलेजेस आले, 2 नवीन कॉलेजेस आले बीएमएस. त्याच्यानंतर 360चा कट ऑफ क्रॅकडाऊन होऊन 335 पर्यंत आला. नीट लक्षात घ्या, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळं एखाद्या ज्या विद्यार्थ्यांनी 360 ला ऍडमिशन घेतले त्यांना जास्त पैसे देऊन कर्नाटकमध्ये घेतले किंवा केरळमध्ये गेले. पण ज्यांना 340 आहे, 342 आहे, 337 आहे, त्यांना इथलं महाराष्ट्रामधलं बीएमएस कॉलेज आलं, जे नवीन आलेत कॉलेज. म्हणजे त्यांना फीचा पण उपयोग झाला, त्यांना फी बेनिफिट मिळाली. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे गडबड केल्यामुळे किंवा त्यांची स्ट्रॅटेजी फिक्स नसल्यामुळं वर्षाला त्यांनी 15 लाखाचे 16 लाखाचे पॅकेज घेतले. पण त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी फिक्स असल्यामुळं त्यांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं ऍडमिशन झालं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सगळ्या त्यांना स्कीम्स मिळाल्या. आणि ज्या मुली आहेत त्या मुलींना तर फ्री शिक्षण आहे, आपल्याला माहितीच आहे. आणि जे मुलं आहेत त्यांना कॅटेगरी वाईज त्यांच्या बेनिफिट मिळाल्या आणि कमी पैशामध्ये त्यांचं शिक्षण झालं. तर विद्यार्थ्यांना आता जे काही तुमचे काउन्सिलिंग चालू होणार आहे त्याच्यासाठी तुमची काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी फिक्स व्हायला पाहिजे. अलग लक्षात, तुम्ही साधारण बीएमएस करायचं का बीएचएमएस करायचं, आणि तुम्ही शेवटपर्यंत वाट बघायला पाहिजे. बीएचएमएस जर करायचं असेल ना तर तुम्ही साधारणपणे एसव्हीआर 3-4 पर्यंत वाट बघायला, गडबड करू नका. तुम्ही तुमचे जे काही काउन्सिलर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून समजून घ्या, सगळे रूल समजून घ्या. तुम्हाला जर वाटलं असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला समजून सांगतो. साधारणपणे आम्हाला जर फोन करायचा असेल तर आमचं टायमिंग 5 ते 6, संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान आम्ही फ्री कॉल देत असतो. तर मला वाटतं की हे तुमच्या लक्षात आलं असेल. लक्षात आलं नसेल तर परत एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि असे कट ऑफ कसे कमी येणार आहे, हा आजचा व्हिडिओ आहे. ह्याच्या वाईज राऊंड वाईज व्हिडिओ तयार केलेला आहे मी. ह्याच्या पुढचा व्हिडिओ आता मी इतर वाईज म्हणजे फी वाईज कसा कमी होतो किंवा कॉलेज वाईज कसा कमी होतो हे तुम्हाला सांगा. डिफिकल्टी लेवल जर काय तुम्हाला तोंडपाठ झालेला आहे, डिफिकल्टी लेवल जास्त असेल तर कट ऑफ कमी होते किंवा वाटतो, त्याच्यावेळी तुम्ही काय मी आता व्हिडिओ बनवणार नाहीये. तर ह्याच्या वाईज फक्त फी वाईज आणि सीट अवेलेबिलिटी आणि कॉलेज वाईज कट ऑफ कसा कमी होतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, त्यासाठी तुम्ही मित्रांना शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. कारण हा चॅनल कॉलेज मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.